खरं तर मला असं वाटतं की आता क्वांटिटी एज्युकेशनपेक्षा क्वालिटी एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी आता त्यांना सध्या सांगते माझ्या शाळेतल्या मुलांना. माझ्या शाळेतल्या आता मला नवीन शाळा मिळाली आहे, तिथे उपस्थितीचं प्रमाण जरा कमी आहे. तर त्यांच्यासाठी मी रोज गोष्टी सांगणार, त्यांना काहीतरी बक्षीस देणार, त्यांना प्रलोभन देणार की जेणेकरून माझी मुलं येतील. आणि माझा जास्त भर मुलांच्या शिक्षणापेक्षाही मुलांना ज्यांचं चारित्र्याचा विकास करण्यावर असतो. कारण मुलं शिकून जातात, पण मुलांना जर एक योग्य वळण नसेल किंवा त्याच्यामध्ये योग्य गुण नसेल तर त्या शिक्षणाचा पण उपयोग होईल. तर मला तरी वाटतं की माझा जास्तचा फोकस मुलांच्या याच्यावर असतो की मुलांनी गुणवान बनायला पाहिजे. ते शिक्षणात तर पुढेच पाहिजे, मार्क्स पण त्यांना तसेच पाहिजे, पण मुलांना एक योग्य वळण पण पाहिजे, त्यांच्यामध्ये ते सर्व गुण पण पाहिजे की जे एक चांगल्या विद्यार्थ्यामध्ये असतात. आणि म्हणून मी त्यांना सारखं आपले जे पौराणिक रामायण महाभारत किंवा ज्या चांगल्या बोधक आहे किंवा जे आपले चांगले चारित्र्यवान लोक आहेत की ज्यांचे आपण त्यांना म्हणजे सांगू शकतो की ते आदर्श आपण देऊ शकतो. तर अशा या लोकांचे त्यांच्या आदर्शाच्या गोष्टी वगैरे मी त्यांना सांगत असते. हा उपक्रम आम्ही घेतो. मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे. शिक्षक म्हणून तुम्हाला सर्वात जास्त समाधान कधी वाटते? हा एकदम छान प्रश्न आहे. जेव्हा पहिले दुसरीचे मुलं येतात, मॅडम मला ना बेरीज येतच नाही, त्याला सांगायला सोपं आहे, 2 आणि 2 4 होतात, बरं असं करतो की ही अशी करून दे तशी करून दे. आणि तेव्हा त्याला जे आल्यानंतरचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरचा असतो ना, तर तो आनंद खूप समाधान देऊन जातो की नाही आज आपण काहीतरी नवीन शिकवलं. आणि जेव्हा मुलं सांगतात मॅडम तुमच्यामुळे मला हे आलं किंवा मी हे शिकलो, आणि परत आता आमचे विद्यार्थी भेटतात, आल्यानंतर ते किती गडबडीत असो आमच्या पाया पडतील किंवा मग आम्हाला बोलतील तरी, तेव्हा तो जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो, तो समाधान खूप वेगळं असतं. ताई, आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. ताई, तुम्ही शिक्षक आणि स्पॉन्सर विद्यार्थी, आमच्याकडून तुमच्या अपेक्षा असतीलच ना, त्या कोणत्या? खरं तर मला असं वाटतं मस्त आहे मुलंच करणार आहे, म्हणून खोडकर विद्यार्थी मला जरा जास्त आवडतात. कारण मस्त तुमच्याच वयाची मुलं करणार आहेत, आमच्या वयाचे लोक नाही करणार आहेत. मग त्याच्यामुळे माझ्या फक्त एक अपेक्षा आहे की मस्त केल्या पाहिजे, पण केव्हा तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर. तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा तुमचा जो अभ्यास आहे, तुमचा होमवर्क असेल तर तो पूर्ण केला पाहिजे. कारण मस्त पण तुम्ही केव्हा करतात, बरेचसे मुलं जेव्हा पूर्ण अभ्यास होऊन जातो त्याच्यानंतरच तुम्ही वळवळ करतात. त्याच्यामुळे काही मला फारशा तेवढ्या अपेक्षा नाही, कारण तुमच्या वयाच्या मुलांनी मस्त करणं मला अपेक्षितच आहे आणि ते केल्या पण पाहिजे. म्हणून मला एकच वाटतं की मस्त्या पण करा, पण अभ्यास पण तेवढाच आहे, महत्वाचा आहे, तो पण तुम्ही करा. तुम्हाला पुढचा प्रश्न. ताई, सरकारचे कामं, विद्यार्थ्यांना शिकवणे, वेगवेगळे प्रशिक्षण, तुमच्या घरचे कामे यात आपण कसं ताळमेळ साधतात? याची पण सवय होऊन जाते आपल्याला की घरचे कामं, त्याच्यानंतर आता ऑनलाईनचा बराचसा बोजा शिक्षकांवर आहे, त्याच्यानंतर एक शाळा हँडल करणं, तर ही सवय होऊन जाते. आपल्याला एवढं कामांचं टार्गेट आहे, मग आपण कसं पूर्ण करायचं. कारण घरात तुमची आई असते, तुमची आई तुमच्याबरोबर रोजचं रुटीन पाळते की तुम्हाला एका दिवशी लवकर जायचं आहे, तुम्ही आदल्या दिवशी सांगितलं का ती लगेच तिचा वेळापत्रक बरोबर करत जाते. मग तसंच तुमची आई जसं करते तसं मी पण करते. जेव्हा मला घरी वेळ असतो तेव्हा मी एक आई बनते, गृहिणी बनते, आणि जेव्हा मला शाळेत जायचं असतं मग मी शाळेची शिक्षिकाच असते. मग ते बरोबर मॅनेज होऊन जातं. ताई, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे. आताच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला कोणकोणते बदल जाणवतात? आताचे विद्यार्थी थोडे आळशी बनलेत मला असं वाटतं बऱ्याचदा. कारण आमच्या वेळेस आम्ही कुठली खाणकाम जे ब्रीफ उत्तर म्हणजे मोठे मोठे उत्तरं राहायचे वगैरे ते लिहायचो, पण आता बऱ्याचदा जर सांगितलं की अरे 3-4 वाक्यात उत्तर लिही किंवा दीर्घ उत्तर लिही, तर मुलं खूप शॉर्टकट मारतात आणि निबंध लिहत नाही. आणि याचा हा म्हणजे तो MTS स्कॉलरशिपला जे तुम्ही गोल भरतात त्याचा पण मला एक परिणाम जाणवतो की मुलांना उत्तरं बरोबर येतात, पण जर सांगितलं की हे गणित स्टेप बाय स्टेप सोडव तर ते तुम्हाला येत नाही. कारण तुम्ही त्या विचाराने अभ्यास करतात. म्हणून बऱ्याचशा मुलांना नाही आहे हा प्रॉब्लेम, पण बऱ्याचशा मुलांना मला हा प्रॉब्लेम जाणवतो. आणि तुम्हाला
मुलं स्मार्ट आहे. जे मोबाईल आम्हाला हाताळता येत नाही ते मुलांना फार लवकर येतात. आणि आजची पिढी जरा जास्त स्मार्ट आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी ते सांगतात आम्हाला, मॅडम असं आहे, हे ॲप आहे, तुम्ही असं जर केलं तर तुम्ही असं करू शकता. म्हणजे ही माहिती मला मुलांकडनं मिळत जाते की मुलं हुशार आहेत किंवा टेक्निकली पण खूप हुशार आहेत सध्या. मला शेवटचा प्रश्न, ताई, तुमच्या शिक्षण जीवनातील एखादा अविस्मरणीय अनुभव सांगाल का? अविस्मरणीय असं सांगू शकते की एकदा अधिकारी आले होते आणि 4 वर्ग एकत्र होते. तर 4 वर्ग एकत्र सांभाळून सगळं मी हँडल केलेलं होतं. त्या दिवशी माझीच नवीनच जॉईनिंग होती आणि जरा अधिकाऱ्यांचं प्रेशर असतं शिक्षकांना. मग ते आले आणि त्यांनी बघितलं वर्ग व्यवस्थित लावा, म्हणजे मुलांना सर्व व्यवस्थित बसवलं आहे. 4 वर्गांना मी शिकवते. बरं, मी शिकवते असे मागच्या बॅक साईडला खिडकी होती, त्या खिडकीतनं ते बराचकडनं निरीक्षण करत होते. आणि ते आले आणि मग त्यांनी कौतुकाची थाप दिली. आणि दुसरी गोष्ट, मग त्यांनी माझं काहीच म्हणजे रेकॉर्ड, मी त्यांना म्हटलं सर रेकॉर्ड बघा. नाही म्हणे मॅडम, तुम्ही शिकवता तितके छान होतं, आता तुमचं रेकॉर्ड बघण्याची गरज नाही आहे. तर त्यांची मला कौतुकाची थाप मिळाली आणि मग तेच कसं चर्चा होते आणि मग आपलं पण काम चांगलं दिसतं. मग हे एक अविस्मरणीय अनुभव आहे आम्हाला. ताई, खूप छान. तुम्हाला भेटून व मुलाखत घेऊन आम्हाला आनंद झाला.